हरिश्चंद्रेश्वराच्या मागच्या बाजूला एका टेकाडावरून चालायला लागायचं आणि थोडीफार जंगलातली वाट तुळवत एका अशक्य स्थानावरती यायचं. हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा. कातळ खडकात बहुधा अमानवी कुऱ्हाडीने कापला गेलेला अर्धगोलाकृती असा कोकणकडा. प्रचंड वेगाने वारा वाहतोय. खडकातून झर्रकन वर येतोय. डोकं आणि कान दोन्ही बधीर होत आहेत. सुमारे 1.5 किलोमीटर लांब पसरलेला हा अर्धगोलाकार कडा म्हणजे निसर्गाचा अल्टिमेट मास्टरपीस. समोर हजारो फूट खोल दरी, खाली कोकण आणि चेहऱ्यावर आदळणारा वेगवान वारा. इथं उभा राहिल्यावर अक्षरशः वेळ सुद्धा थांबल्यासारखी वाटते. म्हणूनच हरिश्चंद्रगड हा फक्त किल्ला नाही, तो आठवण आहे इतिहासाची. तो अभिमान आहे सह्याद्रीचा. प्रत्येक भटक्याच्या बकेट लिस्ट मधला एक ड्रीम डेस्टिनेशन आहे तो. आणि एकदा का तुम्ही इथे आलात ना, तर परतताना फक्त पाय खाली उतरतात, मन मात्र कायमचं त्या कड्यांमध्ये, त्या ढगांमध्ये आणि अथांग सह्याद्रीमध्ये अडकून राहतं. हो, कारण हरिश्चंद्रगड हा प्रवास नसतो, ती असते एक अनुभूती. हा कोकण कडा म्हणजे गिर्यारोहकांचं तीर्थक्षेत्रच. छे, घरात बसणाऱ्या आणि आरामात धन्यता मानणाऱ्यांना सह्याद्रीचं हे थरारलेपण कधी अनुभवताच येणार नाही.